बघा ते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये भाई. आज आमची गँग चालली माहुट्याला. हे बा पै चाललो. तर भाई आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये. चलो तर काय निघालो आम्ही आता. आमचा दत्ता भाऊ आहे, पुढं आमचा महिला मंडळ, आम्ही दोघं अजून एक जण राहिला. आता किती किलोमीटर आहे माहुटा? 35 किलोमीटर चाललो पै. नको मला आतापासून रस्ते चांगले. तर काही लागलंय डांबरी भांडणं करून राहिले. चापला पाहतो भांडणं कर काय म्हणतोय कुत्रे येऊन चाललाय चप्पल घेऊन. चप्पल जर घातली. आता किती किलोमीटर आलो आपण? 4 किलोमीटर नाही 3-4 किलोमीटर आलो आपण. भूक लागली भाई, वेपर घेतलं खायला. सकाळी जेवलं नव्हतं. सकाळी घरचे म्हणले जेवलो नाही, जेवण आलाय. जाते जेवला होता तू? आमचा जाता भाऊ नाही जेवला, मी नाही जेवलो, हे जेवला होता. वेपर घेतले खायला. चलो तर काहीच या पावसामुळे आम्हाला आयरन जावं लागू राहिलं नाही. आम्ही वरून अमरापूरवरून पाथडी रोड धरतो. पाथडीहून मग माहुटाला जातो. त्यावेळेस आम्ही वरून लावलो, वरून सुसरा लावलो. सुसरा नाही जाऊन प्रभू पिंपरी पावरी बळा तिकडे चालू. तिथून कोणतं गाव आहे रे पुढं? साकेगाव. तिथून साकेगाव, मग तिथून साकेगाव फाटून पाथडी रोड धरतो, मग पाथडीला जायचं. त्या पावसामुळे एवढी झंझट झाली आणि आपण असं आयरन चाललो. मेरी गेला गाडी में गाणं ऐकतो, मासूम शर्मा ऐकतो भाई. तर काहीच आपल्याला जीवनात असे माणसं भेटत तर आपल्याला अर्धा रस्ता सोडून देतात. आम्हाला जगात अर्धा तो सोडून दिलं. दुसरं कोणतरी भेटलं. आमचा दत्त्या सोडून दिलं. मागं दिसत नाही काय तुम्हाला. आम्हाला सोडून दिली दुसऱ्या संघ्याला. दत्त्या पाहिला पण गद्दार होता. इथे म्हणत दत्त्या सोडून नको राहा. जाऊ दे आता, गेला बा. तर काहीच आहे बा, इथून पूल गेला. हे बा इकडून चाललेत आमचे बाया. पूल जाऊन गेला बाई. हे बा पाणी तिकडून धार पडली. हे बा पुढे पूलच गेलाय डायरेक्ट. हे का इकडून? हे तर समस्या आहे रे बाबा, कुठून जायचं आता? पूल दाखव तुम्हाला कसा गेलाय पूल. तू काय मी नाही खाणार. पूल गेलाय भाई इथून. पाईपलाईन उघडी पडली. हे बा पूलच गेलाय. म्हातारे कपडे होते तेव्हा तिकडं. चल आता हे पूल कधी काम करते ना? पाणी होत नाही आता कमी बरोबर भाई. इतका पुरा आलता ना नदीला, डायरेक्ट पूल बिल झाला. अरे पाणी धडकत होतं त्याला. तर गाईज पूल होऊन गेल्यामुळं हे बा तिकडं पूल होऊन गेल्यामुळे इकडून जावं लागू राहिलं कडीकडे ना डगरी ना. तर चलो चालू आहे बरं का धाम म्हणी भाई. खांबात पाडा इथं. हे बा आलं निम्या रस्त्यात आणि नुसतं आयरन चालू. पुढे नुसतं आयरन चालू आहे. आमचा महेश भाऊ इकडे काम करून राहिलाय. इकडून जायचं का आपल्याला? असं जायचं. असं ते काय रोड नाही ना. तर रस्त्यात येते तिकडे पुढं तुम्हाला ते दाखवतो. इकडे पहा मेंढर. आवाज कमी करू. तर भाई रस्त्याने महेश भेटलाय. इथं काम चालू आहे त्याचं साईड पट्ट्या मारायचं. आणि एक चक्कर आणलाय मशीनचा व्हिडिओ नाही काढा करत आणलाय भाई. दामटेला डायरेक्ट एक पोरी उडीदा वाचले. पुढच्या नागीचं झाले स्कूटी सगळं पण ओकली. हे चालू गेलं काम आहे कपाळ काढायचं. तर काहीच आम्ही आलो असतो कमीत कमी 10-12 किलोमीटर लांब. आणि आमच्या दत्ता भाऊजी ना मांडी घासली. तर चालू कसं राहिलं तुम्हाला दाखी जिम करून दाख. तंगडे भागीत चाललाय भाई. मांडी घासली.
बंद करायला लागली. पांडी घासली होय, एवढ्या एवढ्या अजून लय लांब जायचं. वीस किलोमीटर. शेवटपर्यंत हाल बागायचे होते. अजून 20 किलोमीटर जायचे. अजून तर निम्म पार नाही झालं. पोहते पाहते आता मांडी पाहिजे. तर भाई इथं एक म्हणजे घर आहे, त्यानं घरावाल्यांनी चहा प्यायला बोलले सगळ्यांना. बस चहा उकळ तू बस. बर का इथं. तर भाई रस्ता पहा कसा आहे. तर भाई शॉर्टकट पाई किती चिखल थोडी थोडी जावं लागू राहिलं. तिकडे रस्त्याने गेलं असतं तर बरं असतं ते. इथं माणसं बसू राहील चिखला रस्त्याने गेलं असतं तर बरं असतं, पण ऐकत नाही. आता मग आता चिखलं चाललो आहे मावटाला तिथपर्यंत माग ते आम्ही दोघं पुढं दोघं आहेत आणि इथून थोडा रस्ता बरा आहे. तर गाई जात आलोय पातळीमध्ये आणि थंड घेतलंय. तहान लागली होती ना, असं म्हणजे पाया दुखू राहिले भाई. अजून लय लांब जायचं. अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला? 12. अजून 10 ते 12 किलोमीटर जायचं इथून पातळीमधून मावट्याकडे चाललो आता. चला मावट्यात भेटू डायरेक्ट आता. तर काही आम्ही मावट्यात जवळजवळ आलो. 7 ते 8 किलोमीटर राहिले आणि सार रस्त्याने भांडणं करत राहिले. एकामेकाला मारून राहिले. व्हिडिओ लोकांना दाखवले आमचे जेवर पैसे पण 10,000 फॉलोअर्स व्हायचे. सबस्क्रायबर काय व्हायचं? 25 लाख रुपये महिना येणार आहे काय आपल्याला. काय खिशात 25 रुपये नाही, 25 लाख रुपये महिना येतो म्हणे. गरीबाची हंगल करते भाई. तर जवळजवळ मावट्याची बहीण लय पाय दुखू राहिले नाही लय आडामा. ते 1.5 किलोचं घरी ठेवायचं ना. 1.5 किलो आडामा पाय दुखू राहिले. अरे भाई लय भूक लागली. सकाळी जेवलं नाही. रस्त्याने फक्त वेपर्स खाल्ली आणि एक टिंगने थम्सअप केलं. पेमेंट मध्ये सांगा कोणती स्क्रीन लावायचं मांड घासू राहिलं. 1.5 किलोचं घर ठेवून यायचं ना तू. माडी घासत तू. बरं भाई बा भेटू तर मावट्यात डायरेक्ट. नाही तिथं हनुमान मंदिर आहे, तिथं भेटत तुम्हाला मावट्याच्या अलीकडे. काय झालंय आता डोंगरात. हे पहा डोंगर. चाललंय आम्ही फिरायला. देवीचा जुनागड पहा तिकडे. जुनागड आहे पण आम्हाला नव्या गडावर जायचं. पण आता हालत लई खराब झाली भाई. इतक्या पाया दुखू राहिले. त्याच्यात चप्पल घातली मी. निबारे खालून म्हणजे निबारे भाई. असा पाय म्हणजे असं कोणी असं वाटतं धोपाट्या घातल्या तळपाय रात जात. राहिले थोडं राहिलं इथं. मी काहीतरी महत्वाचं बोलतो नाही म्हशी जवळ राहिले. अरे मग काय चाललंय तो काय चाललंय आणि न पडायला. तर भाई इथून जुन्या मंदिराकडे जायचा रस्ता आणि इथून सरळ आहे नव्या मंदिराकडे जायचा रस्ता. अजून कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर राहिले मग येईन आपल्या मावट्याची दी. चलो भेटत आता डायरेक्ट मंदिरात. तिथं मंदिर दिसत असेल तेव्हा तिथं जायचं आहे आपल्याला. अजून 6 ते 7 किलोमीटर तिथं कमाने आतमधून. नका फेका बेके करू. किती किलोमीटर? 3 किलोमीटर अर्धा किलोमीटर. अरे येतो तिथं 4 का 5 किलोमीटर येडा आणायचं. आता मला माहित नाही. आय डोंट नो. बघू मी कमेंट म्हणून करून सांगा. कमेंट करून सांगायला हे झालं. कमेंट करून सांगा. पेमेंट करायला तुला कपडा कमेंट करतो आम्ही पौर्णिमेला. अरे वाढत्या एक दिवस ते मंदिर होईल इथून दिसतंय. तर बाई इथून मंदिर आहे 3 किलोमीटर. आणि इकडे माग हॉटेलमध्ये बसलो होतो थोडं. तिथं बोर्ड होतं तर 3 किलोमीटर इथून मावट्याचं मंदिर. कसं वाटतंय भावा चलून? मंदिर 3 किलोमीटर. अशी पाय दुखू राहिलेत. अशी पाय दुखू राहिले सांगूच शकत. आमच्यात काही जे जाड माणसं आहेत ना त्यांच्या अशा मांडा घातल्या. मांड्याचे कातडी निघाले. त्यांच्यातले हाल झाले. रिक्षात बसून पुढे गेले. त्या मागून जोर आले. या पहा आता मंदिर तुम्हाला दिसत असं लय जवळ आलं. आता कॅमेरात लांब दिसतंय म्हणलं जवळ आलं. काही झालंय फायनली मंदिरा खाली उभा आहे. बा मंदिर आम्ही चाललो दादा मागे येऊ राहिले आम्ही सगळे. दर्शन घेतो ओके मध्ये. चल एवढा चलत येऊन एवढा पायऱ्या चढायचा नाही मला काय करायचं. हालत खराब झाली. दरवर्षी एवढा त्रास नाही. एवढा कष्ट झाला नाही.
लागतं तुला किती तकलीफ झाली आपलं काय नाही झालं अजिबात नाही अजून काही नाही पाय बी नाही घातले नाही तो घासले असते माडे माय नाही पाहून दे. घातलं हा नाही घातलं नाही का? हॅलो तर काय झालंय वर ए, तिकडे भांडण्याच्या इकडं कुठं डोकं लावतो तू व्हिडिओ काढायला चल तिकडे मारामारी चालू आहे बाया बाया तिकडे ओरडतोय भांडणं करू नका मारामारी करीत असले तर पाहिला ते कुठून जे जे उडू उडू आणाय तिकडे जाता इथून चाललंय डायरेक्ट वर जातो इकडून जास्त लहान चलो भाई पायऱ्या सोडून आता सरळ रस्ता धरलाय डायरेक्ट मंदिरात जातो हाना हाना तुला सांगते नाही जाऊ नये मला आणते पुढे नवरात्र संपलंय पण इथं गर्दी किती आहे पाच आज लय गर्दी हा पाठ पण पायऱ्या आहेत आता या पायऱ्या चढायच्या पायऱ्या चढू थोडं काटाळा आलाय मला लय जमलं घरात लय जमलं आणि जेवलं पण नाही टाका पण चिप्स सुरू आहे दिवस ते चिप्स घेऊन जगले दिवसभर अख्खा ते तरी जेवले 4-4:30 पर्यंत डाळ तडका भैया पायऱ्या का संपानाच ते काड्या झाल्या आता ही काड्या मंदिर पहा भाई आतून कसं आहे लय मोठं मंदिर भाई चलो असा व्हिडिओ काढतो कारण आतमध्ये मोबाईल घेतात या बाईकडे गर्दी पहा नवरात्र संपलं तरी गर्दी प्रसाद आणला भाई काहीच बाहेर पहा डोंगरात कसं दिसतं 5-6 वाजता पहा वातावरण कसं झालं तर काहीच मंदिराच्या पार्किंग मध्ये आलो पार्किंग मध्ये गर्दी बघा बिचारे म्हातारा जेव्हा राहिले गाड्या बघा किती गर्दी इकडून चाललंय काय नाही येड्या वाहनाचं दात्या बघ आणि भाई थांबा मंदिर दाखवतो मला लाईटिंग लावली का संपत 2 मिनिटं लाईट आहे अजून दिवस आहे अंधार पॉईंटवर लय भारी दिसून तर काहीच दरवर्षीपेक्षा यावर्षी लय पाय दुखायचं कारण काय माहिती चप्पल म्हणजे ती दबत नाही भाई रबरच नाही त्याच्या जागेवर चप्पल घालून चुकी केली इकडून बाहेर जाण्याचा मार्ग काय लय नको घेऊ नको चलो आता आता जेवतो भाई सकाळपासून जेवलो नाही तर भाई मंदिराच्या बाहेर आलोय बसलोय मंदिर भागात दिसतंय लाइटिंग बिटिंग आज भरपूर गर्दी आहे इकडे पण लाइटिंग ओके मध्ये विषय भाई पावट्याला नवरात्राची मजा आहे नवरात्र झाल्यावर आलोय पण नवरात्राची जी मजा आहे ना ती नंतर नाही फोटो बिटो काढत मस्त आता जेवायला जायचं मग गाडी येईन आमची घरी दुसऱ्या गाडी घरी जायचं नाही ना घेणार ती मायंबा का काय ते करायचं काय माहित नाही बघू काय होतं काय नाही चलो काय घेतलं मी चाकू आपला एवढं घेतलं बाकी नाही काही जिथं असा विषय झाला नाही काही दल्ले भाज्या म्हणजे दल्ले हॉटेलमध्ये काही जेवणात आमचे घरचे आणि त्यात काय भाज्या बिजा बरोबर नाही तिथं तर आता डायरेक्ट पाहता मग जेवायचं म्हणजे काय म्हणतात वगैरे झालं तर काहीच हे मागं हॉटेल याचं जेवण बिवण केलं आहे मी आता आणि भाई गाडीवाल्याला फोन केला गाडीवाला आला नाही मी रस्त्यात तो आला का जायचं घरी आता आणि भाई आजच्या पुरतं इतकंच भाई आजचा ब्लॉग इथे एंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये